नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. पहिली टीप आहे, घरात मुंग्या आल्यावर आपल्याला फार त्रास होतो. बाजारातील केमिकल वापरण्याऐवजी एक घरगुती उपाय करा. लिंबाचा रस आणि थोडे मीठ एकत्र करून मुंग्या जेथे येतात तेथे ते शिंपडा. लिंबाचा आंबटपणा आणि मीठ यामुळे मुंग्या त्या ठिकाणी येणं बंद करतात. हा उपाय रोज 2-3 दिवस करा. मुंग्या पूर्णपणे येणं बंद होईल आणि घर स्वच्छ राहील. दुसरी टीप आहे, झुरळ घरात दिसली की आपल्या स्वच्छतेला धोका असतो. यासाठी 5-6 बेदाणे पाण्यात 2-3 तास भिजवा आणि त्यात थोडंसं बोरिक पावडर मिसळा. ही छोटी गोळी बनवा आणि झुरळ जेथे जास्त असतात तेथे ते ठेवा. झुरळ यायला आकर्षित होतात आणि हळूहळू नष्ट होतात. तर हा उपाय दर आठवड्याला करा. तिसरी टीप आहे, माशा कमी करण्यासाठी तुळशीची मदत. तर माशा घरात येणं म्हणजे रोगाची दारे उघडणं. तर तुळशीचे काही पाने चिरडून दरवाजाजवळ आणि खिडक्यांजवळ ठेवा. तुळशीचा सुगंध आणि त्यातील नैसर्गिक घटक माशांना दूर ठेवतात. तुळशीची कुंडी घरात ठेवल्यासही माशाचे प्रमाण कमी होते. चौथी टीप आहे, डासामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा धोका वाढतो. तर यासाठी घरगुती लसणाचा स्प्रे बनवा. 10 लसणाच्या पाकळ्या वाटून 2 कप पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर ते गाळून घ्या. स्प्रे बॉटलीत भरा आणि घरात फवारणी करा. लसणाचा तीव्र वास डासांना दूर ठेवतो. पाचवी टीप आहे, पलंगाखाली, कपाटात अनेक वेळा कीटक लपलेले असतात. यासाठी कडुलिंबाच्या पानाचा काढा करा व तो कपड्यात भिजवून या जागी ठेवा. कडुलिंबाचा वास आणि त्यातील नैसर्गिक तेल कीटकांना दूर ठेवतात. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास घरात कीटकांचे प्रमाण खूप कमी होईल. 6वी टीप आहे, उंदीर घरात शिरले की धान्याला आणि कपड्यांना मोठा धोका असतो. बाजारातील ट्रॅप्स वापरण्याऐवजी पुदिन्याचा वापर करा. पुदिन्याचे तेल कापसाच्या भोळ्यावर टाकून उंदराच्या येण्या जाण्याच्या मार्गावरती ठेवा. पुदिन्याचा तीव्र वास उंदरांना त्रासदायक वाटतो व ते त्या जागेपासून दूर राहतात. 7वी टीप आहे, कपाटातील शिंपल्यामध्ये अनेकदा कीटक वाढतात. यासाठी वेलचीचा वापर करा. काही वेलचीची दाणे कपाटात ठेवा. वेलचीचा वास कीटकांना नकोसा वाटतो आणि कपडे व धान्य सुरक्षित राहतात यामुळे. तर हा उपाय नैसर्गिक आहे आणि कपड्यांनाही चांगला सुगंध येतो. 8वी टीप, पावसाळ्यात कपाटात किंवा बाथरूममध्ये बुरशी निर्माण होते. यासाठी छोट्या डब्यात थोडा कापूर ठेवा. कापरातील घटक ओलावा शोषतात आणि बुरशी होऊ देत नाहीत. दर महिन्याला कापूस बदलल्यास घर ओलसरपणापासून आणि बुरशीपासून मुक्त राहील. 9वी टीप आहे, कधीकधी घरात आणलेल्या भाजीला ठेवताना त्यावरती कीटक किडे दिसतात. तर यासाठी एक पद्धत वापरा. एका बशीत थोडं पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि त्यात भाजीत काही मिनिटं ठेवा. हळदीचे गुणधर्म किडे आणि बॅक्टेरिया नष्ट करतात आणि भाजी देखील सुरक्षित राहते. 10वी टीप आहे, पाण्याच्या टाकीत डासांची अंडी होऊ शकतात.
दर आठवड्याला टाकीत 3 ते 4 थेंब डिशवॉशिंग लिक्विड टाका. यामुळे पाण्यावरील पातळ थर तुटतो व डासांची अंडी आणि डास मरतात. हा उपाय पाण्याला अपाय न करता सुरक्षित आहे. 11वी टीप आहे, पुस्तकामध्ये लहान कीटक घर करतात आणि पाने खराब करतात, तर यासाठी लवंगाचा वापर करा. प्रत्येक पुस्तकाच्या कपाटात 4 ते 5 लवंगा ठेवा. लवंगातील तेल किड्यांना दूर ठेवते व पुस्तके सुरक्षित राहतात. यामुळे पुस्तके वासही येत नाही आणि त्याची आयुष्यही वाढते. 12वी टीप आहे, लाकडी वस्तूंना उंदरून किंवा लाकडी कीटक लागतात. यासाठी आलं उपयोगी ठरतं. आले किसून त्याचा रस काढा व तो लाकडाच्या पृष्ठभागावर हलकासा पसरून द्या. आल्यातील नैसर्गिक घटक उंदरांना नष्ट करतात. लाकडी कीटकांना ते नष्ट करतात आणि नवीन कीटक येऊ देत नाहीत. हा उपाय महिन्यातून एकदा करा. 13वी टीप आहे, पत्र्याच्या कपाटात व ओल्या भागावर बेकिंग सोडा ठेवा. बेकिंग सोडा ओलावा शोषून घेतो आणि कीटकांना आकर्षक होणारे वातावरण तयार होत नाही. तर हा उपाय स्वस्त आहे आणि परिपूर्ण सुरक्षिततेचा देखील आहे. 14वी टीप आहे, तांदूळ, गहू किंवा ज्वारी किंवा कोणतीही डाळ किडे लागू नयेत यासाठी धान्यात तेजपत्ता ठेवा. तेजपत्त्याचा सुगंध किड्यांना सहन होत नाही व धान्य दीर्घकाळ सुरक्षित राहते. प्रत्येक डब्यात 2 ते 3 तेजपत्ते टाका व दर 3 महिन्यांनी ते तपासा. 15वी टीप आहे, कपाटातील शिंपल्यामध्ये काही वेळा कीटक लपतात, तर लिंबाच्या कोरड्या सालींना शिंपल्यामध्ये ठेवा. लिंबाच्या सालीतील नैसर्गिक तेल कीटकांना पळवून लावतात आणि कपडे सुगंधित राहतात. दर महिन्याला साली बदलल्यास अधिक चांगला परिणाम देखील दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण माहिती पाहिली. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.